भाजप नेते आमदार राम शिंदे यांनी विधान सभेसाठी आता अर्ज दाखल केलेला आहे. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. चौथ्यांदा अर्ज दाखल केलेला, किती विश्वास वाटतो? चौथ्यांदा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने, पार्लमेंटरी बोर्डाने, महायुतीच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि पुन्हा एकदा 227 कर्जत जामखेडसाठी मला उमेदवारी देण्याचं जाहीर केलं. पहिल्या यादीमध्ये जाहीर केलं. आज मी तो फॉर्म भरत आहे. मला असं वाटतं की मी गेल्या 2-3 महिन्याच्या कालखंडामध्ये मतदारसंघातील गाव, खेडे, वस्तीवरतीच गेलो. सगळ्या लोकांशी चर्चा विनिमय केला आणि चर्चेच्या माध्यमातून लोकांना विचारलं की मला तुमचा आशीर्वाद मिळेल का, मला तुम्ही माझ्या पाठीशी खंबीर राहाल का, मी या निवडणुकीला उभा राहू का. मला वाटतं सगळ्या गावामध्ये अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या माझ्या भूमिकेला मिळाला आणि तुलनात्मक दृष्ट्या मी जो विकास केला त्याची चर्चा लोकांमध्ये झाली. आणि नुसतं फेसबुक, व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून गावचा विकास होत नसतो. विरोधकांनी अशा पद्धतीचं काम केलं की त्यांनी फक्त सोशल मीडिया चालवली, प्रत्यक्षात गावात काय झालं नाही. आणि प्रत्येक गावातला, खेड्यातला प्रत्येक माणूस हेच म्हणतोय की आपला तो आपलाच असतो, आपलाच माणूस आपल्या कामाला येतो आणि आपल्याच अडचणी दुःखाच्या काळात आपल्या पाठीशी आपला जर लोकप्रतिनिधी राहायचा असेल तर तो आपलाच असला पाहिजे, आपलाच भूमिपुत्र असला पाहिजे. ही भूमिका मला जनतेतून ऐकायला, बघायला, अनुभवायला मिळाली. भूमिपुत्र हा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. त्याचा अनुभव येतो तुम्हाला फिरताना? मला वाटतं भूमिपुत्र म्हणण्यापेक्षा मी त्यांच्यातलाच माणूस असल्यामुळे लोकांना हा आपला माणूस आहे ही भूमिका तयार झाली. आपला माणूस आहे ना, आपल्या कामाचा आहे ना, आपला भूमिपुत्र आहे. शेवटी बाहेरचा आलेल्या माणसांनी ज्या पद्धतीनं वागणूक दिली, ज्या पद्धतीनं विकास केला नाही, ज्या पद्धतीनं लोकांना टॉर्चर केलं, ती लोकांना पद्धत आवडलेली नाही आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये त्याचं प्रत्यय मला येईल आणि विरोधकाला येईल. विरोधकांनी जशा पद्धतीने काम केलं त्याचा प्रत्यय त्याला येईल. मी जर चांगलं काम केलं असलं त्याचा प्रत्यय मला येईल. मंत्री असताना आपण बरेचसे कामं केली, जलसंधारणाची कामं असतील, मात्र गेल्या वेळेला पराभवाचा सामना करावा लागला. म्हणजे त्याचे नेमके कारण काय आहे आणि ते आता तुम्हाला म्हणजे आता पुढचे मुद्दे काय असणार? मला असं वाटतं की मी मंत्रिपदाच्या काळात मोठा विकास करू शकलो, प्रचंड कामाचा डोंगर उभा करू शकलो आणि त्यामुळे अनेक मी आता देखील कामं सांगितले. आणि म्हणून हे कामं करत असताना एक राजकीय बलाढ्य घराणं गेली 5-6 दशकं या महाराष्ट्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि लोकांना ज्या पद्धतीनं त्यांनी आश्वासन दिले, ज्या पद्धतीनं स्वप्न दाखवले, ज्या पद्धतीनं भूलभुलैया केला, त्याच्यावर जनतेला ते विश्वास ठेवण्यास त्यांनी परिवर्तित केलं. परंतु तो विश्वास पूर्णत्वाकडे ते घेऊन गेले नाही आणि अविश्वासाचं वातावरण आता 5 वर्षानंतर बघायला मिळतंय. कारण गेल्या वेळेस कोरी पाटी होती, 5 वर्षानंतर आता कोरी पाटी राहिलेली नाही आणि मग कोरी पाटी असताना जे आश्वासन दिलं ते 5 वर्षात पूर्ण केलं नाही. त्याच्यामुळं आता पळता भुई आणि पायाखालची वाळू गेली, सरकली, अशा पद्धतीचं वातावरण आता तरी आहे विरोधकांचं. MIDCचा मुद्दा देखील कळीचा ठरला आहे 5 वर्षामध्ये. मला वाटतं कळीचा मुद्दा म्हणण्यापेक्षा मी सुरुवात केली होती, मी शेवट केला. मध्ये त्यांनी ओढला तो मुद्दा पण त्यांना ते जमलं नाही आणि त्यामुळं ज्या ठिकाणी त्यांना MIDC आणायची होती त्यांचा हेतू शुद्ध नव्हता हे सिद्ध झालं. जे पुणे मुंबईचे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्या जाग्यावर MIDC आणायची होती म्हणून तो सदोष असलेला प्रस्ताव राज्य सरकार उद्योग विभागाने तो खारिज केला आणि मी जी सुचवलेली जागा आहे तिथे मंजूर केली. म्हणजे माझ्या मनात पाप नाही. शेतकऱ्याच्या जमिनीवरती मी MIDC आणली, त्याची अंतिमता अधिसूचना देखील निघाली आहे आणि मला वाटतं MIDCचा मुद्दा मी निकालात काढलेला आहे आणि तो भूमिपुत्रांनी काढलेला आहे ही जाणीव सगळ्या लोकांच्या मनामध्ये आहे. किती विश्वास वाटतो यावेळेला विजयाचा? मला असं वाटतं की विश्वास म्हणण्यापेक्षा आमच्या जनतेला कुणीतरी आलं आणि फसवून गेलं ही भावना मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये, निवडणुकीमध्ये मतदानातूनच आपला राजा किंवा आपला लोकप्रतिनिधी निवडला जातो. गेल्या वेळेस झालेली चूक मतदार करणार नाहीत. माझ्या पाठीशी आशीर्वाद देतील मला आणि भक्कम माझ्या पाठीशी राहतील आणि मला सेवा करण्याची संधी देतील हा माझा विश्वास आहे. नक्कीच आपण बघतो की लोक मला आशीर्वाद देतील असा विश्वास जो आहे तो राम शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा क्रमांक मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.